गुड मॉर्निंग. तर आज उठल्या उठल्या केला आम्ही ब्रश केल्यानंतर केला आंघोळीला पाणी गरम. आंघोळ वगैरे केली. नंतर ना आम्ही बनवला चहा. आणि आम्हाला चहासोबत रोजच टोस्ट खायला खूप आवडतं. त्यानंतर मला खिचडी बनवायची होती म्हणून कांदा, शेंगदाणे, टमाटर, बटाटे, गाजर आणि थोडंसं लसूण वगैरे तयार करून ठेवला. एका पातेल्यात 1 वाटी तांदूळ आणि अर्धा वाटी डाळ असं भिजत ठेवलं थोडा वेळ. नंतर मी कुकरमध्ये सर्व कापलेलं साहित्य टाकून खिचडीला फोडणी दिली. फोडणी दिल्याच्यानंतर मी त्याच्यात पाणी टाकून झाकण लावून घेतलं. खिचडीचा कुकर वगैरे लावून नंतर मी पटपट असे कपडे धुवून घेतले आणि कपडे वाळू घालायला गेले. मला एकच कळत नाही, ही दोरी उंची आहे का मी बुटकी आहे. बरं असू द्या, दोरी उंची असो वा मी बुटकी असो, कपडे तर वाळूच घातले ना. आमच्या बाईला खेळभांडे खेळायला खूप आवडतात, पण तिला कोण सांगणार, जेव्हा ही खरंच खेळभांडे खेळायची वेळ येते तेव्हा एकाच दिवशी चंद्र, सूर्य आणि तारे दिसतात. असो. नंतर मी खिडकी वगैरे काच सर्व पुसून घेतलं. सर्व सामान व्यवस्थित लावलं आणि आमच्याकडे एक छोटा आरसा आहे, तो पण पुसला. बघा किती सुंदर दिसतं आता. नंतर मी जेवण वगैरे केलं. धनूने पण जेवण. थोडा वेळ दुपारी आराम करून नंतर मी चहा वगैरे बनवला, कारण मला चहा म्हणजे जेवणाच्या बरोबरीच आहे. बघा, धनू आणि आम्ही चहा घेतला. आमच्या गप्पा चालू होत्या. नंतर मला आठवलं की मला दळण करायचं आहे. त्याच्यानंतर मी घेतलं दळण करायला. आमची बाई तर जे भेटलं त्याच्यासोबत खेळते, तिला जे भेटलं ते. नंतर एक खालच्या ताई आल्या होत्या, त्या माझ्याशी बोलत होत्या आणि मी पण त्यांच्याशी बोलत होती. तसं बोलता बोलता माझं दळण झालेलं होतं. नंतर मी दळण वगैरे करून साईडला ठेवलं. मी दळण केल्यानंतर तिथं थोडे गव्हाचे कण वगैरे खाली पडलेले होते. बघा, कबूतर तेच खात होते. संध्याकाळच्या भरतासाठी मी वांगे भाजून घेतले. वांग्याची साल वगैरे काढली, कांदा टमाटर वगैरे कापून ठेवलं. नंतर दिली भरताला फोडणी. आणि एक सांगते, माझ्या मिस्टरांना वांग्याचा कोणताही पदार्थ खूप आवडतो, खूप म्हणजे खूप जास्त. त्यांना जरी 4 टाईम जरी वांगं खायला दिलं ना तरी ते खातात. बघा, आमच्या बाईने काय उद्योग केला होता, इथं हाताला लावून घेतलं. नंतर वगैरे टाकून घेतल्या. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बाय.